भारतीय संविधान भारताला धर्मनिरपेक्ष बनवतं. म्हणजेच राज्य कोणत्याही एका धर्माच्या बाजूने उभं राहू शकत नाही. म्हणूनच भारतीय संविधानात दिलेले आहेत आर्टिकल 27 आणि आर्टिकल 28. आर्टिकल 27 सांगतो कोणत्याही नागरिकावर एखाद्या विशिष्ट धर्माचा प्रचार करण्यासाठी कर लावू शकत नाहीत. म्हणजे तुम्ही जर एका धर्माचे असाल तर तुमचा कर दुसऱ्या धर्माचा प्रचार करण्यासाठी वापरला जाणार नाही. समजा सरकार म्हणालं सगळ्या नागरिकांकडून कर गोळा करून एका विशिष्ट धर्मासाठी मंदिर किंवा धार्मिक प्रचार करू, तर हे संविधानाला मान्य नाही. कारण राज्य हे सर्व धर्मांपासून समान अंतर ठेवतं. आता प्रश्न येतो शाळा आणि शिक्षणाचं काय? इथे येतो आर्टिकल 28. आर्टिकल 28 सांगतो कोणत्याही सरकारी शाळांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. कारण शिक्षणाचं उद्दिष्ट विचार, विज्ञान आणि समानता आहे. पण जर एखादी शाळा खाजगी असेल आणि ती धार्मिक संस्थेद्वारे चालवली जात असेल आणि पालकांची संमती असेल, तर हे मान्य आहे. आर्टिकल 27 सांगतो धर्मासाठी कर नाही आणि आर्टिकल 28 सांगतो शिक्षणात धर्माची बंदी नाही. संविधान धर्म नाकारत नाही, पण धर्माच्या नावावर भेदभाव होऊ देत नाही. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की